कागल शहरातील हजारवर हक्काची घरे दिल्याचे मानसिक समाधान मोठे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे भावनिक उद्गार. कागल शहरामध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण उत्साहात पडल्यात केले. कागलमध्ये घरकुलाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात साजरा झाला. लवकरच 3000 नवीन घरकुलाचे बांधण्याचा निर्धार. कागल शहरातील 2500 वर हक्काची घरकुले दिल्याचे मानसिक समाधान मोठे आहे, असे भावनिक उद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. येणारा काळ सांगाव माळावर गोल घुमट परिसरातील 3000 नवीन घरकुल बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. कागल शहरातील घरकुलांचे लोकार्पण व रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण या संयुक्त कार्यक्रमात नामदार हसन मुश्रीफ साहेब बोलत होते. मंत्री श्री मुश्रीफ भाषणात म्हणाले, ज्यांना स्वतःचे हक्काचे घर नाहीत असे बेघर कुटुंबांना त्यांना कागल शहरातील एकही माणूस बेघर राहू नये यासाठी घरकुल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या जीवनातील मोठा आनंदाचा दिवस म्हणजे अशा घरकुल लोकांना घरकुल दिल्यानंतर मिळालेला आनंद व समाधान. मुश्रीफ पुढे म्हणाले, सामान्य गरीब दीन दलित सामान्य कल्याणकारी आपण समाजकारण व राजकारणात प्रवेश केला. क वर्ग नगरपालिका असताना 1002 घरकुले रमाई आवास योजनेतून बांधून दिली व घरे स्लॅबची करून दिली. हा देशातील विक्रमच आहे. पंतप्रधान आवास योजनेतून 200 जणांची लाभ घेतला. असेच अपार्टमेंटलाही लाजवेल अशी घरकुली बांधली. श्री मुश्रीफ म्हणाले, या घरकुलचे कंत्राटदार प्रवीण काळभरे यांनी कागल शहरातील घरकुल अपार्टमेंटलाही लाजवतील अशा दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण केले आहेत. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर साहेबही